नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. दिवाळीनिमित्त आकर्षक पणत्या आणि आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. दिवाळीनिमित्त आकर्षक आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. रंगसंगतीचा प्रभावी वापर करून साकारलेले हे उत्तम डिझाईनमधील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लोटस, फायरबॉल आदी प्रकारांना चांगलीच मागणी आहे. पुणे येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीला लागणाऱ्या विविध साहित्य तसेच अनेक स्वरूपाच्या पणत्या विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. यामध्ये गोल आकारची पणती तर शंखाकृती पणती यावेळी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. देशी आणि चीनी बनावटीतील आकाशकंदील यंदा विक्रीसाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कागद, प्लास्टिक आणि कापडाने साकारलेले चांदणी, करंजी, लोटस, फ्लोटिंग कॅन्डल असे कंदील अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. 50 ते 450 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. लोटस, डायमंड बॉल, फायरबॉल प्रकारातील कंदिलांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारातील आणि रंगसंगतींमधील आकाशकंदील लोकांना जास्त आवडतात. त्यामुळे अनेक प्रकार उपलब्ध करून देण्याकडे विक्रेत्यांचा कल आहे. भविष्यातील धोके ओळखून हिंदूंची एकजूट ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अभिनव भारत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे उद्घाटन समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी, हिमानी सावरकर, देशमुख महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष पपू विजय महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिमानी सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संकल्पनेतील हिंदू राष्ट्र या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी समितीचे पुणे जिल्हा समन्वयक गजानन केसकर उपस्थित होते. हे अधिवेशन रविवार दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत चालणार असून यामध्ये हिंदू राष्ट्र आणि धर्मासंबंधी विषयांवर व्याख्याने होणार आहेत. हिमानी सावरकर म्हणाल्या, काश्मीरमधील हिंदूंवर अन्याय झाल्यास कन्याकुमारीतील हिंदूंच्या डोळ्यात पाणी यायला हवे अशी सावरकरांची एकनिष्ठ हिंदू राष्ट्राची संकल्पना होती. दुर्दैवाने आज कोणा हिंदूवर हल्ला झाला तर हिंदू बांधव पेटून उठत नाहीत. आज हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा काहीसा अभाव जाणवतो. भविष्यातील धोके ओळखून हिंदूंची एकजूट ही काळाची गरज आहे. सावरकर हे मानवतावादी होते. त्यांना जातपात मान्य नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यातील 500 मंदिरे त्यांनी दलितांसाठी खुली केली होती. हिंदूंनी बलशाली आणि सक्षम व्हावे की कोणाचीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होऊ नये असंही त्या म्हणाल्या. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नगरसेवक मिलिंद काची यांनी सुरू केलेल्या स्वस्त साखर विक्री उपक्रमाचे उद्घाटन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अभय चाचड यांच्या हस्ते करण्यात आले. साखरेचे भाव कडाडले असताना कसबा प्रभाग परिसरातील 3000 नागरिकांना पुणे शहर काँग्रेसच्या वतीने 12,000 किलो साखरेचे वाटप अवघ्या 25 रुपये किलोने करण्यात आले. नगरसेवक मिलिंद काची यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 49च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे, अरविंद शिंदे उपस्थित होते. गोरगरिबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या काँग्रेस पक्षातर्फे नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा रास्त दरात साखर विक्रीचा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमासाठी परिसरातील दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे, असे काची यांनी सांगितले. राम तोरकडी, प्रमोद उमरदंड, आदिनाथ काळे, सुनील पांगारे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. महिला बचत गटांना कर्जाच्या व्याजदरात सूट देता येईल का याविषयी निश्चित विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात दिवाळीनिमित्त भरवण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्री स्त्री शक्ती पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले. वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, रमेश बागवे, शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर बंडू गायकवाड आणि संयोजक आमदार दीप्ती चौधरी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना 0 किंवा 2% व्याजदराने जसे अनुदान रूपाने कर्ज दिले जाते, त्याच धर्तीवर शहरातील महिला बचत गटांना कर्जाच्या व्याजदरात काही सूट देता येईल का, याविषयी निश्चित विचार करू, असे आश्वासन देऊन ते पुढे म्हणाले, बचत गटांमुळे घर ते मंडई असा प्रवास करणाऱ्या महिला परदेशांमध्ये जाऊ लागल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून त्या अर्थार्जन करू लागल्या आहेत. त्यामुळे कुटुंबांना मदत होऊ लागली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे हा महत्त्वाचा विषय आहे. मार्केटिंग हा क्लिष्ट विषय असून मार्केटिंगचे शास्त्र शिकवण्यासाठी प्रत्येक सदस्य महिलेस 2-3 दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जोपासण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे मत निनाद बेडेकर यांनी व्यक्त केले. एकलव्य न्यासातर्फे आत्माराम परब यांचा लडाख प्रवास अजून सुरू आहे या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निनाद बेडेकर होते. नरेंद्र प्रभू, रेणू गावस्कर, डॉक्टर तुषार पंचनदीकर, लेखक आत्माराम परब, अभिनेत्री शर्वरी जमनीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बेडेकर म्हणाले, महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांची दुरावस्था होत आहे आणि ही ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जोपासण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. इंग्रजांनी 21 वर्ष भारतावर राज्य केले, परंतु आपण त्यांच्याकडून प्रशासकीय कामे कशी करावी याचे धडे घेऊ शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अभिनेत्री शर्वरी जमनीस म्हणाली, कुठलीही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रचंड ध्येयशक्ती लागतेच. शिवाय ध्येय गाठेपर्यंत एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडल्यास वाईटातून देखील चांगले शिकण्याची तयारी देखील असावी लागते, असेही ती म्हणाली. महिलांनी त्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा मांडला आणि मांडला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले. ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ज्योती सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्या बाळ बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात, अधिक बुद्धिमान असतात, हे सिद्ध झाले आहे. पण काही महिलांना आणि बऱ्याच पुरुषांना याची जाणीव नाही. महिलांनी त्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा मांडला आणि मानला पाहिजे, असे आवाहन करून त्या पुढे म्हणाल्या, आम्ही स्त्रीमुक्ती चळवळ सुरू केली त्यावेळी आमच्यावर टीका झाली. अशा चळवळींची गरज नाही आणि चळवळीत सहभागी होताना आंबेडकर, शाहू, फुले या पुरुषांच्या नावाची मदत का घेता, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. पण आंबेडकर, शाहू, फुले, रानडे यांनी त्यांच्या पत्नींना आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना ज्याप्रमाणे वागवले तसेच इतर पुरुषांनी त्यांच्या आयुष्यातील महिलांना वागवले तर अशा चळवळींची गरजच राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी फाउंडेशनच्या हेमंती कुलकर्णी, DS कुलकर्णी, अश्विनी देशपांडे, तन्वी कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA
BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। भटकंती हीच माझी पॅशन आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी केले। अक्षरधारा राजहंस प्रकाशनच्या वतीने आयोजित माय मराठी शब्दोत्सवात अनुजा मेस्त्री यांनी गुणाजी यांच्याशी संवाद साधला। वडिलांना फिरायची प्रचंड आवड होती, त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आमची गड किल्ल्यांची वारी ठरलेली असायची। तसेच मोठ्या सुट्ट्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात फिरायचो। भटकंती, फोटोग्राफी, अभिनय अशा विविध क्षेत्रांमध्ये माझी ओळख निर्माण झालेली असली तरी भटकंती हीच माझी पॅशन आहे असे मिलिंद गुणाजी यांनी सांगितले। लहानपणापासून भटकंतीची सवय असल्याने चित्रपट क्षेत्रापासून मी दूरच होतो। अगदी निवडक हॉलिवूडचे चित्रपट मी पाहायचो। भटकंतीबरोबर बॅडमिंटन आणि क्रिकेटचीही आवड होती। मात्र एकदा एका अपघातात खांदा निखळल्याने या खेळांपासून मला दूर व्हावे लागले। इंजिनिअरिंग सुरू असताना काहीतरी वेगळे करायचे म्हणून मी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेलिंगकडे वळलो आणि मग मराठी, हिंदी चित्रपट ते हॉलिवूड असा प्रवास करत आहे। फोटोग्राफी आणि गड किल्ल्याविषयी लिहिणे या गोष्टी माझ्या हातून घडत जातात। शब्द, भावना उलगडत जातात। डोंगर दऱ्यांचे विश्व मला शब्द आणि स्वरातून साथ घालत मला एक वेगळीच अनुभूती देतात अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। विकास व्हावा मात्र तो भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा नसावा असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले। बोडोदे मित्र मंडळाच्या वतीने गंगूताई पटवर्धन स्मृती व्याख्यानाअंतर्गत पर्यावरण, विस्थापन आणि विकास यात समतोल साधणे शक्य आहे का या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, सचिव उज्ज्वला पानसे, खजिनदार निलिमा भोपटकर आणि ट्रस्टी राजेंद्र माहुलकर उपस्थित होते। मेधा पाटकर म्हणाल्या, आजकाल सर्वत्र धरणे, रस्ते, बिल्डिंग, विमानतळे बांधणे म्हणजेच विकास असे मानले जात आहे। याला विरोध म्हणजे विकासाला विरोध, जणू काही देशद्रोहच आहे असे मानले जात आहे। विकास व्हावा मात्र तो भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून नसावा असे मत व्यक्त करून पाटकर पुढे म्हणाल्या, नुकसान भरपाई न देता स्थानिकांना विस्थापित करणे, निर्माण झालेल्या कामातून मिळणाऱ्या लाभातही वाटा न देणे, विकासाचे निकष हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मार्गदर्शक तत्वात नमूद केले आहेत, परंतु हे बंधनकारक नाही, ही दुर्दैवी बाब आहे असेही त्यांनी नमूद केले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।